संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी काल छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा पार पडला। त्यानंतर आज जे आहे ते अकोला येथे मोर्चा पार पडणार आहे। मात्र देशमुख कुटुंबीय जे काल रात्रभर संभाजीनगरमध्ये होते, कारण की धनंजय देशमुख यांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे जे आहे ते धनंजय देशमुख यांनी संभाजीनगर येथील गजानन हॉस्पिटलमध्ये रात्रभर उपचार घेतलेत आणि ते आता अकोल्याच्या मोर्चासाठी रवाना झालेत। काय सांगाल, गेल्या 2-3 दिवसापासून तुमची तब्येत बरी नाही, रात्र पण आपण उपचार घेतलेत, हॉस्पिटलमध्ये होतात? रात्री मोर्चा संपल्यानंतर किंवा मोर्चाच्या दरम्यानच मला अशक्तपणा जाणवत होता आणि म्हणून हॉस्पिटलला आल्यावर BP वगैरे लो झाला होता। सलाईन वगैरे उपचार घेतले आणि आम्ही अकोल्याकडे चाललो आहे आता आजच्या मोर्चासाठी। अपवाद वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मोर्चे झालेत, काही जिल्ह्यात नियोजन सुरू आहे। मात्र ही विदर्भातील दुसरा मोर्चा होते, वाशिमनंतर अकोला। काय असणार आहे मागणी या ठिकाणी? मागणी एकच आहे, न्याय पाहिजे आम्हाला। न्यायासाठी न्यायाच्या भूमिकेत कधी बदल नाही होणार। आम्ही न्याय मागतोय, आरोपींना फाशी द्या, सगळी ही संघटित गुन्हेगारी मोडीच काढा, सगळे पाळेमुळे खोदून ही गुन्हेगारी कायमची संपवा, अशी आमची मागणी आहे। आपण बघतोय मराठवाड्यात तर रोज स्वतःच्या घटनेच्या विरोधात, मात्र कुठेतरी विदर्भातूनही आता मोर्चे निघायला सुरुवात झाली। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, प्रत्येक घरात जे दुःख झालेलं आहे संतोष अण्णांच्या जाण्यानं, ते सगळं सारखंच आहे, कुठं कमी जास्त दुःख नाही आहे। आणि जे भूमिकेत लोक आहेत त्या न्यायाच्या, तो न्याय मिळणारच आहे आणि आम्ही मिळवून घेणार आहोत। सगळीकडं दुःख सारखंच आहे, सगळ्यांच्या भावना इतक्या तीव्र होत चाललेल्या आहेत की या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे। आणि हे सगळे पाळंमुळं खोदून ही संघटित गुन्हेगारी संपवण्याची आमची मागणी आहे। आम्हाला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे। एककडं तुमच्या बंधूंना न्याय मिळावा यासाठी तुम्ही मोर्चात सहभागी होता, रस्त्यावर उतरताय, तर दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी त्यांचं कुटुंबही रस्त्यावर उतरलं आहे, लॉंग मार्च काढण्यात आला आहे। सरकार गांभीर्याने घेत नाही का? ज्या दोन्ही कुटुंबाच्या वेदना आहेत, ज्या दोन्ही कुटुंबाच्या भावना आहेत, त्या अशा आहेत की आम्हाला न्याय पाहिजे। मग त्या भावनेतून मुख्यमंत्री साहेब असतील किंवा सगळ्या यंत्रणा असतील, यांच्याकडं आमची तर एकच अपेक्षा आहे की आम्हाला त्यांनी न्याय द्यावा आणि ते त्या भूमिकेमध्ये आहेत। ज्या संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या सगळ्या समित्यांची स्थापना झाली, ज्या सगळ्या समित्या नेमल्या, त्यांचं जे कामकाज आहे ते चालू आहे। पण ज्यावेळेस रिझल्ट सगळे येतील पुढं, ज्यावेळेस सगळे पाळंमुळं खोदून काढतील, त्यावेळेस खऱ्या अर्थानं याच्यामध्ये कुठल्या गोष्टीला काय म्हणजे कुठल्या गोष्टीचा काय रिझल्ट आला आहे त्यावर मग आपल्याला पुढं व्यक्त होता येईल। आपल्यासोबत वैभव काय सांगशील? कालही तू भावूक झाली होती, वडिलांना न्याय मिळावा यासाठी जे ते प्रत्येक मोर्चात सहभागी होतेस, आज अकोला इथे जाणार आहेस। म्हणजे खूप दुःखद घटना घडलेली आहे आणि त्याच्यासाठी मोर्चा काढणं म्हणजे आपण न्याय मागतोय ही तर म्हणजे याला शब्दच नाही आहेत। आपण स्वातंत्र्य असताना सुद्धा आज आपण न्याय मागतोय आणि आज हे दुःख महाराष्ट्रापुरतं होतं, पण आज हे दुःख महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलं। याचं दुःख खूप जणांना आहे आणि ते व्यक्त करतायत की आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय द्या। अकोला इथून मोर्चातून काय आव्हान असणार आहे? आव्हान तेच असेल की जसं तुम्ही आजपर्यंत आमच्या पाठीमागे राहात तसं कायम राहा आणि जे हे गुंडेगिरी वाढली आहे ती आपल्याला बंद करायची आणि जी वेळ आज आमच्या गावावर किंवा आमच्या कुटुंबावर आहे ती नंतर दुसऱ्या कोणावर येऊ नये इतकंच वाटतं। निश्चितच आम्हाला न्याय पाहिजे, एकच मागणी आहे, वैभवची गेल्या काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते। डॉक्टर साहेब काय सांगाल, काल धनंजय देशमुख आपल्या रुग्णालयात ॲडमिट होते, तुम्ही उपचार केलेत, नेमकं काय झालं, त्यांना कशी तब्येत आहे त्यांची? काल त्यांना सततच्या प्रवासामुळे अशक्तपणा आणि थोडंसं अंगदुखीचा त्रास होता, त्या कारणामुळे त्यांना आपलं गजानन हॉस्पिटलमध्ये आपण भरती केलं होतं। आता सध्याला त्यांचं काल ब्लड प्रेशरसुद्धा थोडंसं कमी होतं, आता सध्याला त्यांची तब्येत व्यवस्थित आहे आणि म्हणून त्यांना पुढील मार्गासाठी आम्ही परवानगी दिली। काय काळजी घेतली? आता फक्त प्रवासामध्ये काय आहे की त्यांना तिथे पण थोडीशी काही काळजी घ्यावी लागेल की स्वतःची काळजी आणि जेवणाच्या काही वेळा पाळाव्या लागतील। त्यांना थोडंसं व्हायरलचा सुद्धा प्रभाव आहे, थोडासा खोकलाही येतो आहे, तापही यायला लागला आहे, म्हणून ह्या गोष्टी थोड्याशा सांभाळाव्या लागणार आहेत त्यांना। निश्चित आपण बघतो हे होते डॉक्टर गजानन देशमुख, ज्यांनी धनंजय देशमुख यांच्यावर रात्री उपचार केले आणि त्यांची तब्येत आता ठीक आहे आणि हे सर्व देशमुख कुटुंबीय जे आता अकोला येथील होणाऱ्या मोर्चासाठी रवाना झालेत। आपण बघतो त्यांच्या हातालाही रात्री उपचार घेतल्याने सलाईन पाहायला मिळतं। त्यांच्या बंधूंना न्याय मिळाला पाहिजे, वैभवीच्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी जे आहे ते वेगवेगळ्या मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभाग होताना आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.